मित्रांनो, मी समर्थ पवार मराठी मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. वाजलत 10 आणि आता आपण वाकडेवाडी स्टँडची तर पहिली ऑर्डर पडली ओलाची. तर डायरेक्ट वेळच नाही भेटला. CNG भरलं 300चं, लगेच निघालो. लगेच ओलाची ऑर्डर पडली. मीटरने आणलं. 26 रुपयाचा फरक पडला. 195 रुपये दाखवते. पुढे 195 रुपये आणि पुढे 221 रुपये. 26 रुपयाचा फरक पडला भाऊ. त्यामुळे भाऊ मीटरने घेऊन चला, बाकी तुमची इच्छा. कोण कन्व्हिन्स होतं कोण होत नाही. आज आला भाऊ, तर चला झाला बरं आहे. तर बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. होप लवकर पडा. आतापर्यंत टोटल आपले जे झाले ते 1100 रुपये आलेत आणि वाजले ते 1 बारला जेवायचं होतं. पण एक मोठी ऑर्डर पडली. आपण PCMC निघलो तिथं डायरेक्ट 400 रुपयाची ऑर्डर. खराडी IT इंडस्ट्रीची तर कुठे आहे, वर्ल्ड ट्रेड सेंटरला आहे. आणि सीन असं आहे की मध्ये तुम्हाला माहिती आहे डिवायडर आता बॅरिगेट्स लावलं ते मग फिरून यायला लागतं. पण ते ॲपमध्ये अपडेट होत नाही. पण तुमच्या भाऊने डायरेक्ट पैसे लावले त्यांना एक्स्ट्रा आणि ते इन्क्लुडिंग करूनच घेतले. ते कस्टमर म्हटले नाही त्यात इन्क्लूड होतं. म्हटलं इन्क्लुडिंग होत नाही. पहिले किती दाखवते म्हटलं 403, आता किती दाखवते 403. झाले का इन्क्लुडिंग नाही. मग त्या भाऊचे 17 रुपये. 1 किलोमीटर डिस्टन्स वाढलं तर 17 रुपयांनी देऊन एक्स्ट्रा घेतलं. तर झालं भाऊ. आता आज चांगलं आलं बघायला गेलं तर. आणि चला ते जरा जेवूया, पोटा पाण्याचं बघूया. 1100 झाल्यात म्हटलं अजून किती करायच्यात, 1800 करायचं, 700 रुपये करायचं. तर भेटूया जेवणानंतर आणि बघूया जेवणानंतर 2 नंतर 700 रुपयाला किती वेळ लागतात ते नाही. आज जरा बरं वाटतंय. असं ऑर्डर पडले जरा बरं वाटतं. मोठे छोटे पडले की डोकं आलं. 400 रुपयाची ऑर्डर जगते का मरतं असं उचलतं डायरेक्ट का. चला आपलं सीट फाटलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण चिकट टेप त्याला लावतोय. कारण कस्टमर भिजू नये म्हणून, त्यांची पॅन्ट ओली होऊ नये म्हणून, त्यांना पाऊस लागू नये म्हणून. म्हणजे सेवा आपण पूर्ण देतोय पण कस्टमर मीटरने यायला नको म्हणतो ते. गावाला गेला पहिले भाजी यायची रेल्वे बघायला. आता काय वाटत नाही. शेवटची बुकी दाखवाय पडते असं गेली. तर मित्रांनो वाजल्याची ती सांगतो आणि एकच ऑर्डर झाली. 3:21 झाले. तर समजू शकता किती वेळानंतर ऑर्डर पडली. मला वाटतं 2 वाजता चालू केलं तर 40 मिनिटानंतर ऑर्डर पडली. ऑर्डर पडवते बरं का, पण हाताला नव्हती लागत. ते चोलाचं नखरे अजून बी बंद झालेलं नाहीये. पट्टीवाले टू व्हीलरवाले ॲप वापरतात. कसं काय मला काय समजणार रे. तेच सांगून वैतागवाडी आली. माझ्या डोक्याला टेन्शन पहिलेच. माझं मनका दुखतोय, मनका गेलाय माझं. सकाळपासून सांगायचं म्हणतं लक्षातच नाही. तर विषय असं झालाय, मी मला वाटतं शनिवारी नव्हतं आलो. शनिवारी गेलतो डॉक्टरकडे आणि चेक केलं. त्यांनी सांगितलंय अभिनंदन तुमचं मनका गेलेलं आहे, गॅप पडलाय. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर गॅप भरण्याचं काम चालू आहे. 3-4 दिवसाला एक फेरी मारायला लागते. मला वाटतं शनिवारी एक फेरी फर्स्ट फेरी झाली. दुसरी फेरी आहे आपली बुधवारी. आज सोमवारी ना, परवा परत सुट्टी घ्यायला लागेल. ते आपल्याला मला वाटतं कापूरवाडला जायला लागते. तिकडं आयुर्वेदिक औषध देतात आणि मसाज वगैरे करतात तेल लावून. आणि ते नसतं का ते क्यूब लावतात, काय असतं ते रक्त ओढून घेतं ते असले बटणं लावतात. ते लावलेलं मला 600 रुपये घेतात आणि औषध दिले 2000 रुपयाचं काहीतरी, जे की सकाळी अनुष्यपोटी प्यायचं. म्हणजे नाश्ता करायच्या अगोदर पाणी बिणी प्यायचं नाही, तेच टाकायचं आणि 200 ml पाण्यामध्ये ते पावडर मिक्स करायचे आणि प्यायचं. काचेच्या ग्लासमध्येच प्यायला लावले. काहीतरी असेल आपल्याला नाही त्यातलं कळत. मणक्यात गॅप पडलाय. मी म्हणलं ना माझं दुखते. मला मग वाटलं होतं काय ना काय झालंय माझ्या सांगू. पण मला असा बी डाऊट आलं की आपल्याला त्यातलं कळत नाही, आपण कधी केलं नाही. मला असा डाऊट आलताच की आपण ऐकलेलं असं नाही का मनकेतला गॅप हे ते. मी असं ऐकलं होतं मनकेतला गॅप. म्हणलं ड्रायव्हर आहे, म्हणलं झालं असेल मनकेतला गॅप. म्हणलं एकदा चेक करावं, झालंच मनकेतलाच गॅप झाले. तर बघू उपचार चालू आहेत त्याच्यावर. त्यामुळं मला वाटतं जास्त वेळ मी काम करू शकत नाही. जेवढं समजलं तेवढं करतो. जास्त दुकान आलं तर घरी जाण्यासाठी आहे. 400 हो 500 हो मी मुद्दामून सांगितलं. कारण भविष्यात जर समजा मी 400-500 करून घरी गेलो
त्या अगोदर कधी गेलो नाही, गेलो असेल तर पूर्ण ब्लॉग टाकला नाही, त्या दिवशी ब्लॉग आलाच नाही. पण यापुढे टाकत जाईल मी. जरी 400-500 निम्म्यातनंच जरी काम करून निम्म्यातनं जरी गेलो तर समजायला पाहिजे लोकांना मणक्याचा त्रास असतो काय. लय घाण गादी म्हणतात, कोण गादी सरकली, गादी किंवा आपले काय काय म्हणतात, त्रास लय होतो. जास्त वेळ बसत नाही मी आता ब्लॉग आता जस्ट एकाला सोडला म्हणून आणि इकडं आलतो आणि रेल्वे दिसली म्हणून शूट केलं. आणि पुढे जाऊन खरं तरी कॉर्नरला लावून एका ठिकाणी निवांत बसला होतो. आता इथं काही घाण आहे सगळी रेल्वेच्या ठिकाणी, लोक कचरा काय सांगायचं. इकडे तसंच आहे, इकडे रिकामाले असतात ठिकाणी तिकडे फेकून देते. 2 मिनटं बाहेर तुम्हाला खरंच सहन नाही जास्त वेळ बसणं, माझ्याकडून होणारच नाही जास्त वेळ बसणं म्हणजे नाही का. पहिलं बी तुम्हाला सांगत आलेले, ऑर्डर नसेल तर बिंदास बाहेर येऊन थांबा, जेणेकरून तुम्हाला कट झालं तर, कारण ऑर्डर पडलेली हाताला नाही लागत. तुम्हाला माहिती आहे, ओला काही करायचं 400-400ची ऑर्डर घ्याल, असं जरी थोडं कण हे वाकलं ना तरी दुखते. म्हणजे काय लेवलचं दुखणं आहे तुम्हाला काय सांगू. आता त्यात आपला हप्ता आलाय, पण हप्त्याचं काय होईल काय विषय नाही. हार्ड काम करू, हार्ड काम करायला जातो, हार्ड काम करून करून काय सांगू तुम्हाला. आपली झोमॅटोमध्ये आपण गाडी एवढी ताणली ना, दोनदा इंजिनचं काम केलं, एवढी ताणली समजून घ्या. मला वाटतं 1 लाखाला तर मीटर बंद पडलं आपलं 2 व्हीलरचं बरं का. नंतर नवी बरीच ताणली, 2 लाख धरा, 2 लाख गाडी ताणली आणि ही 1 लाखाला ह्याचं बी मीटर बंद पडलं. आत्ता टाकले आता 12,300 350 12,000 पळवली मीटर बंद पडल्यानंतर ना रिक्षाची. मध्ये मला वाटतं 100-1चा फरक पडला असेल, 100 किलोमीटर ते धरत नाही आपण. म्हणजे बघायला गेलं तर हे वरचे 12 सोडून 3 लाख किलोमीटर चालवली आजपर्यंत गाडी. त्यामुळे हा मणक्याचा गॅप आपल्याला आलाय. मणक्याचा गॅप काय येतो तर खड्डे, गाडी आदळून भले आपण पुढं बसतो, पुढं एकच चाकी, मागं दोन आहे, त्यामुळे मागं जरा कम्फर्टेबल असतं. मागं लोकांना किती सेवा देवा बघा. आता मग चिकट टेप हे लावत हे लावलं जाऊ ते रिपीट करायला मजा नाही. पण लोक पैसे कमी देतात, मणक्याचा गॅप करायचं रो माझं, पैसे वाढवले पाहिजे लोकांनी. केस यायला लागलं तर मुद्दा भटकतोय आपण. तर मोरल ऑफ द एंड ऑफ द स्टोरी एवढं आहे की खूप जास्त ड्रायव्हिंग झाल्यामुळे मणक्यात गॅप होतो. बऱ्याच जणांना घरी बसून बी गॅप होतो, सांगता येत नाही की येणाऱ्याला कसा बी येतो गॅप, ते त्याचं त्यांनाच माहिती. पण मला जो आला आहे तो ड्रायव्हिंगमुळेच आलेला आहे. गेले 2 लाख प्लस किलोमीटर आपण गाडी रन केलेली आहे, त्यामुळे हा त्रास आपल्याला अनुभवायला भेटलेला आहे. पण ठीक आहे, बघू आता कसं काय होतं. आणि या मणका माझं कधी भरून निघतं, मणका भरून निघायला मला किती पैसे जातात ते बघूया. दिवस बी वाया जातात, ते तर धरणार नाही मी, ते धरलं तर लईच महाग जाईल. बघू आता काय होतं काय नाही. साईडला लावली जाऊ शकतो भाऊ, तू काही विषय नाही. गाडीच्या बरोबर लेनमध्ये लावली, गाडी पार्किंगमध्ये म्हणलं मी बी पार्किंगमध्ये, काय विषय नाही. तर बघूया नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. ही ऑर्डर होती 180ची ओलाची, नव्हती बसत. 5-6 ऑर्डर गेल्यानंतर ही ओलाची ऑर्डर बसली. आणि 40 मिनिटात 5-6 ऑर्डर गेल्यात. जिओचं कसं वाटलं समजा मला माहीत. 300ची गेली, 400ची गेली, 200ची गेली आणि 100-50-60च्या बी गेल्या. 50-60ला तर हातच नाही लावला मी, ते तरी बी गेल्या. पण 100च्या वर हात लावतो ते बी गेल्या. आणि 400ची तर काय सांगू, गेली तर आता गेली, काय करायचं आता, काय विषय नाही. तर त्रास होतोय. मला माहीत नाही रिक्षा मी किती दिवस चालवलं किती दिवस नाही. इंडिकेटर बंद करतो, मोकरचं सगळं इंडिकेटर, चावी बंद करतो. मला तर वाटत नाही मी जास्त दिवस काम करू शकल आहे, कारण मणक्याचा त्रास जरी भरून निघला तरी मला असं वाटते की भविष्यात परत हे काम निघेल. मणक्याचं काय व्ह्यू भेटतोय मला, मागणं पक्षी उडतात, कावळे मस्त व्ह्यू भेटतोय. तर मला नाही वाटत मणक्याचं गॅप तर भरून निघाल, त्यात काही विषय नाही. पैसे दिले सगळं होतं, पण भविष्यात परत बी होऊ शकतं ना. कारण ड्रायव्हिंग घर चालवायचं म्हटलं ड्रायव्हिंग करायचं लागलं आपल्याला, दुसरं काही जमत नाही आपल्याला. आणि परत मणक्याचा गॅप येऊ शकतो. बघू पुढचं काय नाही. हा घेऊ की बघू. तर पाठीमागे एक व्हॅन आलेली, त्यांना लावायची होती गाडी. लावा बिंदास, काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला काही थोडं पुढं घेतले लावले, ते लोकल असेल त्यामुळे ठीक आहे. तर अवघड आहे. हेच सांगायचं की भविष्यात मी रिक्षा चालवल नाही माहीत नाही की गॅपचं मला माहीत नाही अजून. गॅपचं मला वाटतं यूट्यूबवर मी सर्च केलं पाहिजे किंवा डॉक्टरलाच विचारलं पाहिजे की दादा
येऊ शकतं का गॅप परत, येऊ शकतं साहजिक आहे, किंवा नाही बी येऊ शकतं ते मला माहीत नाही. बघत राहा भविष्यात व्हिडिओ काय होईल काय नाही माहीत नाही. हे काम सोडलं तरी घरी बसून तरी करणार काय, असं बी इथं बी बसूनच काम आहे, फक्त आपल्याला रेस करायचं आहे. पण ह्याचं बी असं आहे की तुम्हाला माहिती आहे BS6 हे सेन्सरवर गाडी आहे. सेन्सरच्या गाडीला गाडीवाला गाडी काढून लावतो का बाबा माझी, इथं गाडी सरकली माझी. हां तर काय म्हणतो आपण, हां सेन्सरची गाडी आपली. सेन्सर अजून जे नवीन येते तर अजून सेन्सर येत असतील, पण 2 स्ट्रोक आणि 4 स्ट्रोकमध्ये फरक असतो. 4 स्ट्रोकची गाड्या म्हणल्या जातात BS6. तर ह्याच्यामध्ये असं असतं की सेन्सरवर सगळा खेळ, आणि सेन्सरच्या गाड्या ज्या आहेत ते खूपच महाग असतात, आणि त्याचा जो खर्च असतो तो खूप जास्त असतो. तेवढ्या खर्चात त्यांचं 2 स्ट्रोकचं इंजनचं काम होतं. जर आमचं इंजनचं काम निघालं तर 30-40 हजारलाच 12 वाजतात आमचे, समजून घ्या. आता माझं एकतर कोंडा जाय नाही, त्यात मणक्याचा त्रास, त्यात गाडीचा हप्ता आलाय. लय त्रास आहे माझ्या आयुष्यात, सगळ्यांनाच आहे पण माझ्या आयुष्यात लय त्रास आहे. असो काय बडबडतो मी, सगळ्यांना त्रास आहे. यालाच तर माणूस म्हणतात, त्यालाच तर जीवन म्हणतात. बघू काय होते काय नाही. 700 करायचे होते, आत्ता 180ची ऑर्डर होती. 200 समजू आपण, 190 झाले. 200 अजून 500 रुपये करायचे आहेत. तर 3 वाजून 30 मिनिट, आणि आत्ताशी मगाशी किती 1100-1300 रुपये झालेत. 1300 1500 1800 1800 500 1800 झाले. तर लय आले डोक्यावरून पाणी. कारण कसं आहे मुझसे ना हो पाहिजे. संपलं मी, माझं संपलं आयुष्यात. मी मात्र झालो. शेवटचे 1.5 वर्ष आहेत माझी गाडी जोपर्यंत नील होत नाही तोपर्यंत जाणार नाही भाऊ आपण कुठं. गाडी नील करूनच जाणार भाऊ, शब्द आहे आपला. एक ना एक हप्ता खेळून जाणार आहे. ऐका लयच त्रास होतोय, काय सांगू आता. बघू गाडीचे हप्ते जोपर्यंत तोपर्यंत आहे आपण या जगात. गाडीचे हप्ते फेड तोपर्यंत काम करल. 1.5 वर्ष रडत बळबळ मरत लढत चालायचं 1.5 वर्ष. 1.5 वर्षांनी मला माहित नाही काय काम करेल काय नाही. आणि बुद्धी का बालवाला थांबला इथं, बघू शकता. दिसतं रस्ता क्रॉस करतोय. हे खूप जुने आहेत हा. पहिलेले बघायला भेटायचे लहानपणी माझ्या. आता खूप कमी झालेले. पहिले तर यायचे तेव्हा 1-2 रुपयाला भेटायचं, आता 10 रुपयाला असेल. महागाई वाढली, सगळ्यांचे रेट वाढले पण रिक्षावाल्याचेच रेट वाढत नाही. आणि काय म्हणतो मी की काम मी 1.5 वर्षापर्यंत धडपडत करल. भविष्याचं माहीत नाही. जर मनका चांगला राहील तर काम करल, मला काही प्रॉब्लेम नाही. मनकेचा विषय ॲक्च्युली मनका होईल म्हणाले, काय विषय नाही. डॉक्टर म्हणाले होईल, मग बघू. पण आत्ता या कंडिशनला असं वाटतंय की नको, काय असं होतं. आजारी मनका दुखतं म्हणजे आजारीच आहे माणूस. आजारी असून सुद्धा काम करतो म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर आपण आहोत तर सासूर रोडच्या रेल्वे स्टेशनचे. तर बघूया आता इथनं आपल्याला कुठली ऑर्डर पडते का नाही पडती. भेटूया नेक्स्ट ऑर्डरला. चला मित्रांनो, बऱ्याच वेळानंतर एक ऑर्डर पडली आपल्याला 500 रुपयाची, जे की खूपच लांब आलो. 30 किलोमीटर. 508 रुपयाची होती. आपण आलो आता चिरोली बुद्रुकला. हे बघा गाय दिसते का, गाय गावाकडे आलं आपण. गाव फुल गाव आणि शहर दोन्ही मिक्स आहे. एवढा बी काय लांब नाही आलो. विश्रांतवाडे मला वाटते 10-1 किलोमीटर असं नाही, म्हणजे आळंदीमध्येच आहे. तर बघूया ना रिटर्नला ऑर्डर पडते नाही पडते, कारण खूप अवघड आहे आता घराकडं ऑर्डर भेटणं. हिरवी कांडी म्हणते, बघवी कांडी एकच कांडीवर जायचं आपल्याला. होईल काय विषय नाही. फक्त पडले पण घराकडं. वाजल्यास तर 5:46 आणि आपण बघू पडतं काय पडतं मला माहीत नाही. मी कन्फ्यूज झालो. टार्गेट तर कम्प्लीट झालं आहे 1800 रुपये. म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. पण रिटर्नचं बघू, रिटर्नचं काय किस्सा आहे. चला हालो इथनं जाऊया. इथनं मला वाटतं लोहगावचं DY पाटील जवळ आहे. तर तिथनं खूप ऑर्डर पडत आहेत. लास्ट टाइम मला खूप ऑर्डर पडत आहे, असं ताशा वाजवत आहे. तर बघू तिथनं ऑर्डर पडतात का नाही पडतात. चला फायनली येतं 3-4 जण भेटली. शाळेची पोरं होती त्यांना सोडलं. DY पाटील सोडायचं, जे की आपल्याला 5 किलोमीटरला सोडायला लागलं. 50 रुपये भेटले, परवडले नाही. पण ठीक आहे. आता म्हणलं आपल्याला ह्या साईडला यायचं होतं,
रिकामत चाललं 50 रुपये काय वाईट आहेत का म्हटलं, सोडलं त्यांना, परत इकडं आलो. हे जी सोसायटी आहे इथनं ऑर्डर पडतं ते नियर बाय डी वाय पाटीलच, चौकातनं राईटला गेली डी वाय पाटील. असं होप करतो की इथनं ऑर्डर पडावे. वाजले 6:17. ॲक्च्युली ह्या वेळेला मी घरी पाहिजे, पण म्हणतात ना की EMI आल्यावर पळावं लागतं, तर मला पळावं लागतं. आणि मला काही वाईट वाटत नाही आहे, फक्त त्रास होतो आहे मला मणक्याचा अजून बी. कस्टमर जे होते 2 बारकी 3 अडल्ट होते 18+ आणि 2 बारकी होती. तर अडल्ट जे होते ते म्हटले आम्ही पुढं बसतो, ते बारकी मुलं बसतील मग. म्हटलं तुम्ही बसताल आणि शहर बसताल, माझा मनका गेला आहे म्हटलं, अजून नका घालू म्हटलं. शॉक ऑफसर बी टाकले मागं, बघा म्हटलं जमते तर, नाही तर राहू दे म्हटलं. मला काय 20 रुपयाने फरक नाही पडलं, झालं कारण ऑर्डर पडलेली, पण हाताला नाही लागत असं काय हरकत नाही. तर मग त्यांना म्हटलं मग की मला एक तर परवडत नाही आहे म्हटलं, आणि त्यात मी त्या साईडला चाललं म्हणून सोडतोय म्हटलं. एवढ्या लांब तर 50 रुपयात 10,000 रुपयात कोण सोडत नाही. 5 जण होते ना, 2 लहान मुलं होती शाळेतली, त्यांच्याकडून मी 10 घेतली. त्यांचीच पोर होती त्यातली एकाची, आणि 2 माणसं होती. जाऊ दे म्हटलं, त्यांना निम्म्यात सोडले ते परवडलं. पण हे 2 माणसं अगोदर बी बसलेली, त्यांनी 10 रुपये दिले, जे की इकडे 10,000 रुपयाचा धंदा आहे. ठीक आहे आता चालायचं. शेताचं धंद्यामुळं काय आलं मीटरने जे धंदा करतात त्यांची वाट लागलेली आहे. जर सगळ्यांनीच जर मीटरने केलं तर सगळ्यांना परवडत. शेताचा धंदा मला वाटतं बंद केलं पाहिजे, जेणेकरून परवडेल सगळ्यांना, नाही का. बाकी काही जण म्हणतात भाऊ लोक मीटरने येत नाही, तर त्याला मी काय करणार, ते मी समजू शकतो. मला असं वाटलं म्हणून सांगितलं. मला असं बी वाटतंय इथं एखादा फ्लॅट असो, पण आपल्याला आपले गाडीचे EMI भरता येत नाही. आपण ह्या फ्लॅटचे EMI काय भरणार, त्यामुळं आपलं चोपडपट्टीचं बरं आहे आपण. तर बघूया इथनं एखादी ऑर्डर पडते की नाही पडते. मला दुखतंय म्हणून मी काय बी बडबडतोय, लई घाण दुखतंय माझं. आत्ताशी पहिलं स्टेशन झाले, एकदाच जाऊन आलो वर पाटणीला. माझ्या कशी सांगितलं नसेल, सांगायचं होतं की पाटण दुखते म्हणून पाटणीला लेप लावला आहे. आता पुढच्या वेळेस खाली कमरेला लेप लावतात असं मला वाटतंय. आणि इथं बी थोडासा गॅप आहे, त्यांचं म्हणणं आहे इथं गॅप आहे आणि कमरेचा इथं गॅप आहे. मध्ये नाही काही प्रॉब्लेम, मध्ये फक्त दुखतंय जास्त वेळ बसल्यामुळं. आणि पाय नसा जाम झाले, असं नस दबली असं काहीतरी म्हणले होते. काय म्हणले मला काही कळलं नाही, म्हणजे एकदम असं निबार झाले. हे निबार नसावं असं त्यांचं म्हणणं आहे, सैल असावं, जे की नाही आहे. म्हणजे बसून झाले ते. त्यामुळं जास्त ड्रायव्हिंग करत असाल तर करू नका, हे त्याच्यामुळंच होतं आहे. मी पहिले म्हणलेलं तुम्हाला पोटापुरतीच काम करा, जास्त कमवायचं असाल माझ्यासारखं आजारी पडसाल. आणि बरेच जणांना हे जाणवत बी असेल, मला जाणवत होतं, मला वाटलीच आज नाही तो जायला लागेल दवाखान्यात, आणि ती वेळ आलीच. तुम्हालाही जाणवत असेल, असं नाही का तुम्हाला असं वाटत असेल घट्ट वाटतं, अख्खा अंग नाही कसं भरल्यागत वाटतंय. जर तुमचं असं वाटलं असेल हातपाय भरल्यागत, तर नसा तुमच्या भरलेले, तर तुम्हाला रिकामा मोकळा करायला लागेल. तुम्हाला मसाजची गरज आहे. कुठल्या तरी नियर बाय मसाज सेंटरला जावा, जे की आयुर्वेदिक असेल, आयुर्वेदिक गोळ्या देतील तुम्हाला, त्याने नसेल तुमच्या असा नॉर्मल राहिले पाहिजे. बाकी तुमची इच्छा. मला ते जाणवलं आणि मला लईच अति व्हायला लागलं, त्यामुळे मी जाऊन आलो. जोपर्यंत आपण गरीब माणूस असंच, जोपर्यंत अति होत नाही तोपर्यंत जात नाही. आणि मला अति झालं म्हणून मी जाऊन आलो. ठीक आहे, ते झालं गेलं, ते होईल तर होईल सक्सेस. काम चालू आहे त्याच्यावर, हळूहळू होईल. आत्ता सध्याला महत्त्वाचं हे की इथं मला एक ऑर्डर पाहिजे नियर बाय स्वारगेट, किंवा स्टेशनला पडली तरी देवपावला म्हणायचं. एकच कांडीवर मला जायचं आहे. आणि आता बाहेर थांबलो आहे म्हटलं. चार्जिंग किती टक्के? 41% चार्जिंग केली ती मागाशी. 1 तासभर मोठ्या ऑर्डरला 1 तास 20 मिनटं लागले त्या ऑर्डरला, जे की आपल्याला कुठनं पडली आठवत नाही. आणि ड्रॉप मला वाटतं तिकडं केली ती, समजून घ्या. तर मागाशी काय सांगितलं मला बी आठवत नाही. शिरोली बुद्रुक हा इथंच तर केली ती राव, 10-15 मिनटापूर्वीची गोष्ट आहे, हे बी कळा नाही तुला असं. तर इथं काय CNGचा किस्सा आहे का? CNGची मोठी गाडी लागली, ट्रक कंस्ट्रक्शनचं असो. आपल्याला काय, आपल्याला फक्त इथनं भाऊ मला एक ऑर्डर द्या रे. इथनं लोहगाव जवळच आहे, लोहगावला पडू शकते. लोहगाव लोकल पडली तरी घेईन मी, लोहगाव घेईन. आता विमाननगर पडलेली पण नाही, हाताला नाही बसले. विमाननगर बी परवडले असते नाही का. विमाननगरला गेलो असतो, तिथनं स्टेशनवरनं स्वारगेटवरनं मोकळा गेलो असतो तर काय प्रॉब्लेम नाही. स्टेशनपर्यंत जर गेलो ना, स्टेशनवरनं शीटं भरत जास्त नाही, शीटं भरायची आपली 3च. पुढं तर अजिबात आता अलाउड नाही. पहिले तर एखाद्याला आपलं घेतलं नाही तर नाही, एवढं नव्हते घेत, 6 नव्हतं घेत.
मागं 3 पुढं 1 4 एवढं. पण आता पुढं एकाला बी नाही करणार आणि नाही परवडलं नाही धंदा माझं. एखाद दिवशी समजा काहीच धंदा नाही झाला तरी बी नाही करणार एखादा. मणक्याचा त्रास आहे ब्रो, मणक्याचा त्रास. बघूया इथं कोण भेटतं का नाही भेटतं. चला मित्रांनो लोकेशन बघून घ्या. आय होप दिसेल कळत असेल. नसेल कळत तर सांगते पार्किंग आहे मार्केट यार्डचं. तर ऑर्डर मारत आपण आपल्या एरियात आलो आहोत मार्केट यार्डला. म्हटलं बास मणका दुखतोय ते वेगळी गोष्ट आहे. डॉट 8 वाजलेत. तर चला आता घरी जाऊया, भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री, बाय.